हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. भरपूर दिवसानंतर भेटलं, ऑलमोस्ट 2 weeks झाले. सो करंटली वी आर इन हिंजेवाडी अँड जस्ट हेडिंग टू सावळ्या घाट. अँड टुडे विथ अस वी हॅव अ स्पेशल गेस्ट, निशू दादा द लामेश्वर. लाम्या म्हणतात, जेव्हा मला जास्त आठवतं सो वी आर जस्ट हेडिंग टू सावळ्या घाट. इट्स ऑलमोस्ट अर्ली इन द मॉर्निंग 7. तर आपण आता जातो आहे. ऑलमोस्ट इथून 1-1.5 तास जवळच आहे, 1-1.5 तास लागेल पोचायला. सो वी आर जस्ट गोइंग टू टेक अ स्टॉप ॲट मुशी. आपला एक नंबर ब्रेकफास्ट करू, त्याच्यानंतर पुढे जाऊ. कंटिन्यूस अर्ली इन द मॉर्निंगपासून खूप पाऊस आहे. पाऊस थांबायचं बिलकुल नाव नाही घेत आहे. पुण्यामध्ये पण खूप पाऊस आहे आणि इकडे खूप जास्त पाऊस असेल. बट लेट सी की आज आपला दिवस कसा जातो. सो वी हॅव टेकन अ स्मॉल ब्रेक फॉर द ब्रेकफास्ट, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी थांबलो आणि असं वाटत होतं इथे थांबून, म्हणजे इकडे पब्लिक बघून इकडे खूप छान नाही मिळणार, म्हणजे थोडा वाईब्स नाही का. बट एक नंबर आहे वाईब, टेस्टी आहे. म्हणजे नेहमी जिथे मला जायचं होतं ब्रेकफास्ट करायसाठी तिथे नाही जाता आलो, आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो. त्याच्यामुळे इधरच्या भी करेंगे ब्रेकफास्ट और सीधा टट्ट्या हो. जेव्हा लास्ट टाइम आपण आलो होतो तांबडी घाटला गेलो, तेव्हा हा जो डॅम दिसत आहे, मोठे डॅम, पूर्ण खाली आणि एकदम सुखा होता. आणि बस ऑलमोस्ट 1 महिना झाला असेल लास्ट टाइम आलो होतो मी. आणि 1 महिन्याच्या या पूर्ण ड्युरेशनमध्ये पूर्ण एकदम खचाखच भरलेला आहे. खूप जास्त पाणी. आणि मोस्टली या आठवड्याभरामध्ये जे पाऊस झाला आहे ना, त्याचं हे सर्व पाणी जमा झालं आहे. अप्रतिम, खूप भारी वाटत आहे. अँड दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ॲज आय एम गोईंग ऑन अ राईड ऑन अ बाईक. इपिक. जे तुम्ही माझ्या मागे बघताय ते मुळशी लेक आहे. एकदम खचाखच भरला आहे पाण्याने, एकदम पूर्णपणे. किती जास्त पाणी असेल आय डोंट नो, पण खूप डीप आहे आणि फ्लोसुद्धा खूप जास्त आहे. एकदम खतरनाक, एकदम जोरदार पाऊस चालू आहे. डेस्टिनेशन सावळ्या घाट. भरपूर सारी गर्दी आहे, भरपूर तिकडे भरपूर सारी पार्किंग, खूप साऱ्या गाड्या आहे. आणि माझ्या बाजूला तुम्ही जे टावर बघताय, बस याच्या बाजूनी इकडनं हा असा ट्रेक स्टार्ट होतो. पर पर्सन 50 रुपीज एंट्री चार्जेस आहे. आणि रेनकोटचा पॅन्ट काढलेला आहे, गाडीवरच ठेवून जातो आहे भगवान भरोसे. लेट सी, वापस येताना जर भेटला तर भेटला. होय गाईज, वी स्टार्टेड द ट्रेक. आणि वातावरण एकदम जबरदस्त आहे. पाऊस थांबलेला आहे संपूर्ण आजूबाजूला. एक नंबर मस्त धुकं आहे. फक्त थोडी गर्दी जास्त आहे. आणि गर्दी जास्त म्हणजे काय, आम्हाला जायला जरा उशीर झाला त्याच्यामुळे. अदरवाईज जर आम्ही वेळेवर आलो असतो तर इतकी गर्दी बघायसाठी नसते मिळाली. कोई जायला नाही.
माझ्या बेस कॅम्पपासून फक्त 5 मिनिटाचा ट्रेक केला आणि एक मस्त व्ह्यूला पोचलो आहे. बट तो व्ह्यू एन्जॉय करून झाला आहे. बट आता पाऊस चालू झाला म्हणून पूर्ण धुकं झालं आहे. आता पूर्ण काहीच नाही दिसणार. अदरवाईज इकडे पुढे ना असे पूर्ण असे वॉटरफॉल्स दिसत होते. लेट्स सी, वी कॅन वेट फॉर द 5 or 10 minutes. जर दिसलं तर दाखवून देईल. पूर्ण असं वॉटरफॉल्स आणि पूर्ण व्हॅली आहे पुढे. सो जेव्हा आम्ही आलो होतो ना या स्पॉटवर पूर्ण गर्दी होती. म्हणजे पूर्ण इथे असे पूर्ण लोक म्हणजे मी असं चुपचाप कोणत्यामध्ये 5 मिनिट थांबलो ब्लॉग करायसाठी आणि पाऊस चालू झाला. पूर्ण पब्लिक गायब. म्हणजे व्ह्यू पण गेला. म्हणून जर व्ह्यू असता तर पब्लिक थांबली असती. आता निशू दादाला विचारतो थांबायचं की काय, कारण की व्ह्यू खूप छान आहे. व्ह्यू मस्त आहे. पण जाऊ द्या तिकडे पुढे पण परत येता वेळेस परत येऊ इथे. वेटिंग ॲट व्ह्यू पॉईंट तिथे एक चायचं दुकान होतं. थोडा नाश्ता केला आणि थांबलो आहे. बट पाऊस इतका जास्त आहे की पावसामुळे ना काहीच व्ह्यू नाही वॉटरफॉल पण सुद्धा व्ह्यू दिसत नाही. आता जे लोक परत येत आहेत त्यांना मी विचारतो बट ते म्हणतात की व्ह्यू तसा काही दिसत. रशील भाऊ, काही वर्ष अगोदर तुम्ही हे जे रिबन्स बांधले आता पण कामात येत आहे लोकांच्या, तेच फॉलो करत आम्ही हा ट्रेक करतो आहे. थँक्यू फॉर द एफर्ट्स. सो आम्ही आता नेक्स्ट व्ह्यू पॉईंटवर आलो आहे आणि तिथे थोडा विश्रांती घेतली. एकदम छोटा ट्रेक आहे. हार्डली कम्प्लिटली गेला तर अर्धा तासामध्ये. सो इकडे भरपूर सारे लोक असे थांबलेले आहे. इकडून रस्ता आहे जायसाठी. सो जसं नेक्स्ट पॉईंट येत आहे ना तसं लोक फिल्टर आउट होत आहे. काही लोक असे सेपरेट आउट होत आहे कारण की सर्वांना माहिती नाही कुठे जायचं आहे. बट आपल्याला माहिती आहे, आपण पूर्णपणे अभ्यास करून आलेलो आहे की आपल्याला सावळ्या घाटचा मेन पॉईंट कवर करायचा आहे. सो तिकडे जाऊ. डोंट नो फॉगमुळे दिसायला भेटेल बट प्रोबॅबिलिटी वाटत आहे की दिसणार. एक्सायटेड. थोडा पाणी असल्यामुळे थोडा रिस्की आहे बिकॉज पाय घसरण्याची भीती वाटते. बट जर पाणी नसलं तर इट्स इधर से भाई मौत का कुआं असली. इधर फायर फाइटर्स लोग हैं बचाने के लिए दाव वाले, नहीं तो इधर से सीधा टिकट. फायनली अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर वी हॅव रीच टू द सावला घाट पॉईंट आणि माझ्यासमोर पडतोय, आवाज येतच असेल तुम्हाला, रिंग वॉटरफॉल. हॅव अ लुक. तर सध्या आपण आता सावळ्या घाटच्या पॉईंट त्या ट्रायंगल जिथे आहे तिथे पोहोचलेलो आहे आणि तिथून असा व्ह्यू दिसतो आपल्याला हा समोर रिंग वॉटरफॉलचा. रिंग वॉटरफॉलच्याच बाजूला तुम्हाला दिसत असेल तर हा आहे देवकुंड वॉटरफॉल. इथे आपण आलेलो आहे. रिंग वॉटरफॉल फर्स्ट टाईम जातो आहे आणि तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण पाणी भिरा डॅमचं आहे आणि बस हेच विठ्ठलनगर बेस्ट पॉईंट आहे. तिथून असं आपण त्या देवकुंड वॉटरफॉलला येतो. समोरचा हा नजारा खूप एकदम सुंदर आहे. मी तर फक्त सावल्या घाटचा लेफ्टवाली साईड आता बघतो, एक्सप्लोअर करतो आहे. राईटवाली साईड आपण परतदा एक्सप्लोअर करणार. खरंच एकदम उत्कृष्ट जागा आहे बघायसाठी. पाऊस एकदम कंटिन्युअस पडतो आहे आणि फॉग येतो आहे, वॉटरफॉल लागतं आहे, लोक थांबून आहे, प्रतीक्षा एक झलकसाठी आहे वॉटरफॉलची. खरंच हॅट्स ऑफ. आणि खरंच इथे नक्की आहे बिकॉज हा ट्रेक फक्त आणि फक्त अर्ध्या तासाचा आहे. सावळ्या घाटचा जो मेन पॉईंट आहे तिथे आपण आलो आहे त्या टोकाला आणि तिथून माझ्यासमोर जो व्ह्यू आहे अप्रतिम.
रिंग वॉटरफॉल, त्याच्यासोबत देवकुंड वॉटरफॉल, वीरा डॅम, ते विलेज. इथून लोक पण दिसत आहे खाली जाताना. जेव्हा मी देवकुंड केला होता मी तेव्हा सांगितलं होतं की सावल्या घाटवाला पॉईंट इथून ते जे लोक दिसत होते ना ते हा पॉईंट होता, एक्झॅक्टली हा. आणि हा रिंग वॉटरफॉल मे बी नेक्स्ट वीक आपण रिंग वॉटरफॉलला जाऊ. आणि रिंग वॉटरफॉलचं एक स्पेशालिटी आहे की हा पूर्ण असं व्हर्टिकली डाऊनवर्ड्स जावं लागतं. सो त्याच्यामध्ये खूप जास्त एनर्जी लागते आणि खूप जास्त थकते. डोंट नो हू विल बी जॉईनिंग मी फॉर दॅट रिंग वॉटरफॉल, बट लेट्स सी. बट आज इथे येऊन खूप भारी एकदम खतरनाक मजा आली. टॉप ऑफ दॅट पाऊस येतोय जातोय अप्रतिम. सो वी आर डन. वेळ पण झाला आहे भरपूर अँड इट्स टाइम टू से बाय बाय टू दिस ब्युटिफुल रिंग अँड देवकुंड वॉटरफॉल. तसं बॅटरी पण आपली आता एक्झॉस्ट होत चालली आहे. सो वी हॅव डिसाइडेड टू गो बॅक. इट्स ऑलमोस्ट 12:55 झालं आहे. ऑलमोस्ट हाफ आवर लागेल पोचायसाठी आणि तशी पण भूक लागली आहे. सो लेट्स गो अँड डू सम पेट पूजा. बाय बाय. दिस व्ह्यू इज गोइंग टू बी मिस्ड. सो गाईज यू माइट बी वंडरिंग की डायरेक्ट आपण सावळ्या घाटवरून इकडे कसं एकदम शिफ्ट झालो. तिथे ब्लॉग करता करता एंड झाली होती बॅटरी आणि त्यावर नंतर मी खूप ट्राय केलं चार्ज करायचं, बट चार्ज पण नव्हती होत. बट चार्जिंग असती तरी काही उपयोगाचं नाही, बिकॉज इतका पाऊस सुरू झाला. त्यानंतर खूप पाऊस सुरू झाला की म्हणजे ब्लॉग करूच नसतो शकलो. बट त्यानंतर आम्ही उतरलो, एका ठिकाणी थांबलो. येता तिथे थोडा नाश्ता केला आणि डायरेक्ट परत आलो. सो ऑलमोस्ट आम्ही 5 वाजेपर्यंत पोचलो घरी. सो आफ्टर दॅट की थोडं आज लंच पण नाही केला, तर म्हटलं लेट्स गिव अ ट्राय. सो वी आर कीप कुकिंग चिकन फॉर द डिनर टुडे. सो हां, असा ब्लॉग होता आपला हा सावळ्या घाटचा. खरंच तुम्ही पण जा. 30 मिनिट्सचा ट्रेक आहे फक्त आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि आपला फर्स्ट ब्लॉग होता ज्यामध्ये आपण ड्राईव्ह करून तामिनी घाट आणि कुठल्या सह्याद्रीच्या रिजनमध्ये फिरलो. खरंच खूप जास्त मजा आली. आणि खरंच तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसे ब्लॉग्स बघायला आवडेल किंवा कुठल्या लोकेशनला मी जाऊन एक्सप्लोअर करावं. वॉट एव्हर तुमचे जे सजेशन्स असेल ते कमेंटमध्ये सांगा. खरंच आय विल रीड इट अँड ट्राय टू इम्प्लिमेंट इन द ब्लॉग. सो लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. टिल देन, चिंकलिंग टू टुरिझम.